या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा। त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे। त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर। ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात। आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल। सर अहो, त्या राजेशने आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं। सर निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे। चकली मेड बाय सोनिया अँड टीम। अप्रतिम। अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत। ऑफिस मध्ये काही विशेष झालंय का? सर तो मिळाला? कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? ईशा ऑफिसला आली? येस। ठीक आहे, मी बघतो। ओके सर। पाहिलंस, ती आता ऑफिसला गेली। या डोक्याला ना त्रास देते ही फक्त। अरे आता तू कशाला चिडचिड करतोस? एकदा त्याच्या समोर गजा पाटील कोण आहे हे कळलं की मग तिचं मिशन कंप्लीट होईल। कळत नाही कशी आहे? त्या परांजपेंना माहिती आहे गजा पाटील कोण आहे। परांजपे सर प्लीज, तुम्हाला गजा पाटील बद्दल काहीही माहिती असेल तर मला प्लीज सांगा। ईशा मॅडम, विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू। आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा। गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली। आई अगं, ईशा त्यांना सांगत होती की ऑफिस मध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्करून कोसळल्या खाली। त्या गजा पाटीलचं अस्तित्व आता संपवलं पाहिजे। आई साहेबांना मी कसं बसं गप्प केलंय, पण पुढचं काम तुझं। सर्जेराव आणि परांजपेच्या दोघांच्याही तोंडाला कुलूप घालायचं। ठीक आहे, ईशाला मी गप्प करू शकत नाही, पण बाकी कोणीही तिच्याशी गजा पाटील बद्दल बोलता कामा नये। सरांचा आणि गजा पाटीलचा काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये। काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली। ईशा, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही। असं का बोलताय सर? हे काय ईशा? किल्ली? साबण लागलाय किल्लीवर। मी नाही असं काय केलेलं सर। सांग ना ईशा। जावई बापू थांबा। रोहिणला? हॅलो सोन्या वहिनी, तुझ्या उपयोगाची गोष्ट मिळाली। काय? ताबडतोब स्टडी मध्ये जा। तिथे काही पुस्तकं मी काढून ठेवली आहेत। त्यातली तुला जी आवडेल ती गोष्ट तुझ्या नवऱ्याला ऐकव आणि त्याला म्हणव। ओके, गुड आयडिया। थँक्यू। ओके।
या सगळ्या स्टोरीज सो बोरिंग. राजनंदिनी आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार. कुठली? राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे, तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची. ती कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे. मग काय, जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची. हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत. यात काहीतरी नक्की तथ्य आहे. अशाच एक एक गोष्टी त्यांच्यासमोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली. संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदमबोसी करने जा रहा है. दिल्ली सुभानी सब्र कीजिए. क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम. उस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी. या पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते. बाळ शंभूराजे, कसं आहे अभिराम? काय ह्याच्या पाठी लागला काय कळणार नाही हो. मग तुम्ही दाखवून का घेत नाही? तुमची हरकत नसेल तर आमचे हे पत्रिका बघतील ना अभिरामची. वराचा गायचा सोडा जगलो त्याच्या नशिबाने, पण घाव घरावरच घालू गयो आणि तो घाव घालतला घरातलाच. काळजी करायचं काही कारण नाही, सगळं काही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. आनंद, तुला कळत नाहीये, मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस ना. अरे नाही नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद. मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे. तुला नाही पटली तर नाही म्हण. हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. माझ्यासाठी बुके? उद्या हॉटेलमध्ये भेट. जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही. चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. अरे गुड फॉर नथिंगला बुके कोणी दिला? हो, तिने दिलं असेल ना कोणीतरी. काय यार गॅरी, मला कोणीच काहीच देत नाही. तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते? त्याला फुगा मिळाला, मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी. तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके, मला का नाही देत तू काही? मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? एक तर दोघंच फिरणं. 10 मराठी चित्रपटांची नावं सांग. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या? हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? आई होण्यासारखं सुख नाही बाईला, बाई पण सार्थ होतं असं म्हणतात. जयश्रींना मूल होणार हे कळले अभि तुम्ही इतकेच खुश व्हाल. आणि भैयांच्या घरातली बी. जेडी जर प्रेग्नेंट झाली का नाही तर तिच्या घरातली सगळी लई खुश होत्याल बघ. भैयांच्या आईचा तर राग असा निवळून जाईल. आणि नातवासाठी का होईना पण त्या तिला घरात घेत्यालच. आम्ही तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर त्यो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल. अहो त्यो पापा आहे का नाही? त्यो पैसे वाटताना पकडला गेलाय. अहो पोलिसांची रेड पडली. त्यो पप्पी आता काहीतरी उलटून करणार बघा. आपण सावध राहायला पाहिजे. तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही. होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा. मला खात्री आहे त्याची. फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी. अहो पडणार की. अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार. तसं झालं तर चांगलंच आहे. होणार. अहो गॅरंटी आहे मला.